नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे आणि भाषणाचा विषय आहे माझा आदर्श स्वामी विवेकानंद। चला तर करूयात सुरुवात। सन्माननीय गुरुजनांना माझा सादर प्रणाम। मित्रांनो, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, असं समोरच्या श्रोतेवर्गाला संबोधून आपल्या अस्खलित वाणीनं ओजस्वी विचार मांडणारा तेजस्वी पुरुष आपल्या भारतातच होऊन गेला। शतक लोटलं, पण आजही त्यांचं कार्य केवळ भारतातच नाही तर जगभर चालू आहे। अगदी मनापासून भक्तिभावानं त्यांचे कार्यकर्ते रामकृष्ण मिशन या संस्थेचे काम करत आहेत। शिवाय ठिकठिकाणी असलेली विवेकानंद केंद्र देखील आपल्याला ज्ञात आहेतच। मुलांवर चांगले संस्कार घडविणं, मुलांना वाचनाची आवड लावणं, एकाग्रता आणि आरोग्यासाठी योग साधना करणं, आपली अस्मिता जपणं, एक ना अनेक समाजोपयोगी उपक्रम या केंद्रामार्फत राबविले जातात। या सगळ्याचे मूळ स्रोत प्रेरणा म्हणजे स्वामी विवेकानंद। मी त्यांना माझे आदर्श मानतो। विश्वनाथ बाबू दत्त व भुवनेश्वरी यांचे चिरंजीव नरेंद्र, शिवाच्या नवसानं झालेला मुलगा श्रीमंतीत कोड कौतुकात वाढत होता। आईने केलेले उच्च संस्कार, वडिलांची सामाजिक बांधिलकीची जाणीव, त्यांचे उदात्त विचार, त्यासोबतच मिळालेले चांगले शिक्षण या सगळ्याचा परिणाम नरेंद्रवर होत होता आणि यातूनच घडत घडत नरेंद्रचा विवेकानंद झाला। लोक त्यांना स्वामीजी असे आदराने हाक मारू लागले, त्यांचे भक्त झाले। ते काही त्यांनी दैवी चमत्कार दाखविले म्हणून नाही, अंधश्रद्धा ही रूढी त्यांना मान्यच नव्हती। ते फक्त ज्ञान आणि विज्ञानावर विश्वास ठेवत असत। त्यातच रामकृष्ण परमहंस याच्या रूपाने त्यांना गुरु मिळाला, तोही एक दिव्य पुरुषच घडविला। ज्योत से ज्योत जलाते चलो याप्रमाणे रामकृष्णांनी आपल्या साधनेचा, ज्ञानाचा वारसा विवेकानंदांना दिला। विवेकानंदांनी देखील गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा म्हणत गुरूंची कीर्ती वाढविण्याचाच प्रयास केला। स्वामीजींनी भारतभर प्रवास केला। या दरम्यान त्यांनी भारतातील गोरगरीब जनता देखील पाहिली आणि श्रीमंतीत मस्त दंगलेली जनता देखील पाहिली। दोघांच्यात एकच साम्य त्यांना आढळलं, दोघंही आपली अस्मिता, स्वाभिमान विसरले होते। गरीब भुकेपोटी आणि श्रीमंत पैशांपोटी। समाजाचा मध्यम स्तर आज चाललंय, उद्याही चालेल म्हणून सुस्त होता, त्याला कशाशीच काही घेणं देणं नव्हतं। त्यांच्या या भारत भ्रमणात घडलेला किस्सा सांगतो। यावरून स्वामीजी आपली अस्मिता, स्वाभिमान किती जपत होते हे तुमच्या ध्यानात येईल। अबू रोड रेल्वे स्थानकावरून पुढच्या प्रवासाला स्वामीजी निघाले। त्यांना निरोप देण्यासाठी जगमोहन लाल हे रेल्वेतच कामाला असलेले त्यांचे बंगाली मित्र आले होते। गाडी सुटायला वेळ होता। दोघंजण गप्पा मारत बसले होते। इतक्यात इंग्रज तिकीट तपासणीस डब्यात चढला। जगमोहनलाल यांना तिकीट नाही तर खाली उतरा असे उद्धटपणे बोलू लागला। आता रेल्वे कर्मचाऱ्याला तिकिटाची काय जरूर, ते तपासणीला परोपरीनं सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण व्यर्थ। शेवटी स्वामीजी मध्ये पडले। तुम काहे बात करते हो, म्हणून तर स्वामीजींच्या अंगावर गुरगुरला। तुम हा शब्द हिंदीत तुच्छतेने वापरतात किंवा लहानांना वापरतात, तुम्हाला साधा शिष्टाचार माहिती नाही। स्वामीजींच्या या शाब्दिक हल्ल्यानं गांगरून जाऊन तिकीट तपासणीसानं त्याला हिंदी फारसं येत नसल्याची कबुली देऊन म्हणाला, मी फक्त या माणसाला हे शब्द ऐकून स्वामीजींनी त्याला पुन्हा सज्जड दम दिला। तुमच्या इंग्रजीत देखील कुणालाही नुसतं मॅन न म्हणता जंटलमॅन म्हणतात। तुमचे प्रवाशांशी असभ्य वर्तनाबद्दल तक्रारच केली पाहिजे। टीसी न काढता पाय घेतला। नंतर स्वामीजी म्हणाले, या इंग्रज लोकांशी वागताना आपण उगीचच स्वतःला कमी समजून अपमान सहन करतो। आपण काही कमी नाही। न्यूनगंड मनातून काढून टाकून ताठ मानेनं स्वाभिमानानं वागलं पाहिजे।
गुरूंच्या परीक्षेत पात्र ठरणारा विद्यार्थी, आईवडिलांचे नाव उज्ज्वल करणारा पुत्र, सत्य, निष्ठा, स्वाभिमान, अस्मिता जपणारा हा संन्यासी योद्धा, पाश्चात्य आणि पौरात्य राष्ट्रात भारताच्या संस्कृतीची, विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा, त्यांची श्रेष्ठता पटवून देणारा हा जगद्व्याख्याता, हिंदू धर्माची ध्वजा जगभर फडकविणारा हा आध्यात्मिक नेता आपल्यासाठी आदरणीयच आहे. अहो, पाश्चात्यांच्या मनात देखील सेवेची ज्योत पेटवणाऱ्या, भूतदयेची कास धरणाऱ्या या विद्वान संन्यासाचे अनेक शिष्य जगभर तयार झाले. भगिनी निवेदिता, पूर्वीच्या मार्गारेट नोबल, त्यातीलच एक. कन्याकुमारीला विवेकानंदांचं समाधीस्थळ पाहायला कित्येक जण जाऊन आलो, पण त्यापासून प्रेरणा घेऊन आपण काय केलं? आज समाजाला विवेकानंदांचीच जास्त गरज आहे. संपूर्ण जमलं नाही तरी अंशतः तरी विवेकानंद बनण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? धन्यवाद. मित्रांनो, जर तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. टेक केअर. बाय.